सगळे, मी तुमचा लाडका श्री पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता YouTube चॅनलवर। तर गाइस आज आम्ही चाललोय खारघरला इस्कॉन मंदिरात। तिथे कृष्णाजी यांचा हे आहे दर्शन घ्यायला, कारण की आज माझ्या मम्मीचा बर्थडे पण आहे। तर चला गाइस आज मी तुम्हाला दाखवतो खारघरचा इस्कॉन मंदिर। तर चला गाइस आपण जाऊ। गाइस आता आम्ही मंदिराच्या बाहेरला आलेलो आहे आणि बघा गाइस किती मोठी लाईन लागलेली आहे। खूप मोठी लाईन लागलेली आहे। आता बघू चला आतमध्ये गेल्यावर किती मोठी लाईन आहे आणि किती छोटी। हे बघा गाइस तर गाइस हे बघा इथे चपला काढायला हा ठेवलेला आहे, चपलांचा स्टँड। हे बघा गाइस गाइस हे बघा किती मस्त जागा आहे ही। मला इथे खूप आवडते ही जागा। हे बघा गाइस मस्त इथे फ्लावर्स वगैरे पण आहेत, इथे पण फ्लावर्स आहेत आणि समोर मंदिर आहे। खूप चांगलं वाटतंय गाइस हे बघा। तेव्हा किती लोक आलेले आहेत गाइस बघा इथे। आणि हे पण बघा गाइस इथे एक हे केलंय लाइटिंग शो। हा रात्री होतो गाइस, आता नाही होणार। आम्ही आता सकाळी आलेलो आहे बघा। आपण तिथे जाऊन बघू, थांबा एकदा। खूप मस्त जागा बनवलेली आहे आणि मंदिर पण खूप छान दिसतोय बघा। तर गाइस चला आता आपण पहिलं मंदिरात जाऊया, मग तिथून ते साईडला जाऊया। आपण पहिला दर्शन करूया श्रीकृष्णाचे। हे बघा गाइस बाहेरला इथे खाली बनवलेलं आहे हा मंदिर इथे। आणि हे बघा
अगले संडे गुड़ी पड़वा और नेक्स्ट संडे राम नवमी। तो नेक्स्ट संडे भी आइए और अगले संडे इसे बघा दरवाजा खोललेला आहे नाही बघा राम जी का मस्त आहे बघा 11 बजे। फिर बाद में आपसे भी अगर आप भी खूपच मस्त केलेला आहे बात करना चाहते हो, शाम में आप सबके लिए स्पेशल अभिषेक का आयोजन भी किया गया। लेकिन सुनिए तो अगले जन्म में उनको मनु का स्थान मिलेगा। अभी जो हमारा मनु है वायुवस्वत मनु सूर्य देव के पुत्र है। वायुवस्वत मनु उनके पूर्व जन्म में गाइस हे बघा इथे पण खूप मस्त मस्त देवबाप्पाचे हे बनवलेले आहेत बरोबर हे बघा इसलिए भगवान उसको बहुत ही बड़ा कार्य देगा। तो ऐसे वायुवस्वत मनु है। श्रीमद् भागवत में पूरा 12 स्कंद है। ये 12 स्कंद में 9 स्कंद है। खूप चांगला मंदिर आहे गाइस तर गाइस हे बघा हे सगळे हे फाउंटेन सारखे आहेत हे रात्री चालू होतात आणि हे बघा गार्डन किती मस्त दिसतंय गाइस हे बघा खूप छान गार्डन बनवलेलं आहे आणि फ्लावर्स पण खूप चांगले पिंक कलरचे आहे बघा आणि हा खूप मोठा गार्डन आहे बघा गाइस हे बघा हे लाईन वाईज लागलेले आहे गाईचे मुख आहे ते बघा यातून पण पाणी येतो हे बघा खूप मस्त मस्त आहे बघा गाइस भगवान कृष्ण गाइस हे बघा इथे पण सेमच आहे फाउंटन्स मग गार्डन आणि तिथे पण गाईचे मुख आहेत सत्यव्रता राजर्षि ब्रह्मदेव सत्यव्रता उनको ज्ञान दिया क्योंकि उन्होंने सेवा इसलिए हर एक व्यक्ति जो मंदिर में आते हैं तर गाइस आता मी इथे जाऊ नाही शकत कारण की गाइस तिथून एंट्री बंद केलेली आहे पण गाइस तुम्ही इथूनच बघा किती मस्त आहे हा आणि इथे पण रात्री लाइटिंग शो होतो हे बघा आणि इथे हे पण आहे मस्त गार्डन आहे बघा सेम टू सेम तसाच आहे आणि हे पण तसेच आहे बघा तर गाइस आता मला तर इथे खूप मजा आलेली आहे तर गाइस तुम्हाला पण इथे यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता ट्रेनमधून बसमधून इथे इस्कॉन मंदिर बघायला हा खूप चांगला मंदिर आहे तर चला गाइस तुम्हाला मला आजचा ब्लॉग कसा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मिळतं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स सो मच फॉर वॉचिंग बाय